रामकृष्ण माऊली तुम्ही ज्ञानोबरायांचा हरिपाठ याआधी वाचला असेल किंवा कुठेतरी नक्की ऐकला असेल, पण तुम्हाला हरिपाठातल्या अभंगांचा अर्थ माहीत आहे का? जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर माहीत नसेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा. मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये संपूर्ण हरिपाठ अर्थासहित सांगणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हरिपाठ हा कसा लिहिला गेला याविषयी एक कथा आहे. नेवाशाहून पैठणला जाताना मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना विनंती केली की ज्ञानराया, साधकांसाठी तसेच सामान्य जनतेसाठी त्यांचा उद्धार होईल अशी ग्रंथरचना करा. तेव्हा ज्ञानेश्वरांनी अत्यंत सोप्या भाषेत हरिपाठ लिहिला. ज्ञानेश्वरांप्रमाणे अनेक संतांनी हरिपाठ लिहिला, जसे की निवृत्तीनाथ महाराज, एकनाथ महाराज, नामदेव महाराज आणि तुकाराम महाराज यांचेही हरिपाठ प्रसिद्ध आहेत. हरिपाठ म्हणणे याचा अर्थ हरिनामाचे वारंवार उच्चार करणे. सर्वसामान्य लोक संसारात आसक्त असल्याने हरिपाठ न करता हरीकडे पाठ करतात. संसारातील विविध विषय हे अंतिमतः दुःखदायक असल्याने शेवटी मानव दुःखी होतो. मात्र हरिपाठ म्हणण्याने हरीचे स्मरण जीवनभर होऊन जीवनात आनंद व मोक्षही मिळतो. संतांचे सांगणे आहे, मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांची. हरिपाठात एकूण 27 अभंग आहेत, पण पहिला अभंग हा फार महत्वाचा आहे. तो अभंग असा आहे: देवाची ये द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तेचारी साधे येल्या. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हसोनी संसारी जीव वेणू करी, वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. ज्ञानदेवे म्हणे व्यासाची एकूण, द्वारकेचा राणा पांडवा घरी. देवाच्या दारात एक क्षणभर उभे राहिले तरी चारही मुक्ती मिळतात. पण तो क्षण कसा, तर ज्या क्षणी नदी समुद्राला मिळते त्यानंतर नदीला तिचे अस्तित्व राहत नाही असा. पुष्कळ लोक आपण देवाच्या द्वारात गेलो पण आपल्याला मुक्ती का मिळाली नाही याचा विचार करतात. प्रस्तुत अभंगात देवाच्या द्वारात उभा क्षणभरी असे म्हटले आहे. देवाचे द्वार हे हरिनाम आहे. हरिनामाच्या द्वारातून आपण खऱ्या देवाजवळ पोहोचू शकतो. रामदास स्वामी दासबोधात म्हणतात, देह देऊ आत्मा देव, कोटे धरू पाहता भावा. देव ओळखुनी जीव तेथे ती लावावा. देवरूपी मंदिरात हृदयाच्या गर्भगारात देव आत्मरूपाने राहतो. त्याच्याजवळ जाण्यास वाणीने नामाचा आश्रय घ्यावा आणि हे नाम वारंवार सतत घ्यावे. माऊली हरिमुखे म्हणा याद्वारे सांगत आहेत. नाम सतत घेण्याने पापाचा नाश होईल आणि अग्नीत पुण्यसंचय होईल. पहिल्या अभंगात उभा क्षणभरी सांगितल्याप्रमाणे क्षणभर उभे राहणे म्हणजे काय हे आपण पाहूया. कारण एक क्षणाने मुक्तीचा कार्यभार कसा साधेल याचे उत्तर क्षण हे उपलक्षण आहे. लहान मुलास आजारपणात आई म्हणते की बाळा, हे औषध आजच तू घे, आणि रोग नाहीचा होईपर्यंत ती रोज असंच म्हणत असते. ज्ञानेश्वरी भगवान श्रीकृष्ण अर्जुनास म्हणतात, तरी गा असे करी यया आठ पहारा माझारी. मोटके निमिष भरी देत जाई, मग जे जे का निमिख, देखिले माझे सुख, ते तुले अरोचक विषय होईल. क्षण क्षण नामस्मरण करण्याने नामाची गोडी लागते आणि संसारातील विषयांची आसक्ती कमी होते. आणि याचमुळे संसारात राहून सुद्धा जीवेने वेगांत नामस्मरण होते. वेदशास्त्रे सुद्धा हात उंचावून हेच सांगत असतात. अखंड नामस्मरणाचे फळ दृष्टांतद्वारे 4थ्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात. द्वारकेचा राजा भगवान श्रीकृष्ण द्वारका नगरी सोडून पांडवांच्या घरी येतो व त्यांची सर्व कामे करतो. ही गोष्ट व्यास महर्षींनी खुणेने सांगितली आहे. एकदा अलकनंदा तिरी महर्षी व्यास हे खिन्न होऊन बसले होते. नारद मुनींनी व्यासांना त्यांचे खिन्नतेचे कारण विचारले. त्यावर व्यास मुनी म्हणाले, 18 पूर्णांची रचना केली तरीही मनाला शांती होत नाही. त्यावर नारदांनी उपाय सांगितला. भगवंतांचे गुणवर्णन आणि संकीर्तन सांगणाऱ्या भागवत ग्रंथांची निर्मिती करा. त्यानंतर व्यास मुनींनी भागवत ग्रंथांची रचना केली आणि त्यांना परम शांतीचा लाभ झाला. ज्ञानेश्वर महाराज व्यास मुनींच्या अनुभवांचा आधार घेऊन सांगतात, पांडवांनी सतत भगवंतांच्या नामांचे स्मरण ठेवल्यामुळे भगवान श्रीकृष्ण पांडवांचे घरी राहतात. त्याचप्रमाणे नामस्मरण सतत करणाऱ्या भक्तांच्या घरी भगवंत प्रत्यक्ष प्रकट होईल आणि त्यांचे जीवन धन्य होईल.